नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. मित्रांनो, आज आहे बुधवार. आजचा हवामानाचा अंदाज तुम्हाला देत आहे. मित्रांनो, पण अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे यावर्षी. कोकणात जशी स्थिती असायची, लहान बुरबुर का होईना पण दररोज पाऊस पडायचा, ती स्थिती जवळपास उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा, नाशिक आहे, नाशिकचा काही भाग येतो आहे, पण नंदुरबार आहे, नंदुरबार परत जो बाजूचा भाग आहे श्रीपूर किंवा तुमचं खाली नाशिकच्या वरती जो गुजरातकडली बॉर्डर आहे त्या बाजूला, आणि नंदुरबारच्या बाजूला जो खामगाव म्हणजे तिथपर्यंत ही एक भुरभुर पाऊस हा सातत्याने पडत राहणार आहे. अशी स्थिती क्वचितच होते. आणि यावर्षी जो सरासरी पाऊस असते जून आणि जुलैची, तीसुद्धा कोकणातली पूर्ण झालेली नाही. तिथं जे पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आणि नको त्या भागातच आज यावर्षी पावसाने जास्त म्हणजे जोर झालेला आहे. ह्या एल निनोचा परिणाम आहे मित्रांनो. तर आजच्या दिवसात या कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस होईल आणि कोणत्या भागामध्ये केवळ वारा राहील, काही भागामध्ये थंडावा, एक कमी उष्णता असेल, गारवा असेल, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो आहे. मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे मित्रांनो आज रिपरिप लहान स्मॉल रेन चालूच राहणार आहे. मुंबईचं वातावरण हे साधारणपणे दुपारनंतर थोडं जास्त वाढेल पाऊस, पण खरा पाऊस हा मुंबईपासून पणजीकडचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये हेवी रेन होईल. अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात कोकणामध्ये आज पाऊस होणार आहे. कोकणातून तो पाऊस पुढे पश्चिम महाराष्ट्राकडे घातमाता उतरून होणार आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच मित्रांनो लक्षात घ्या सोलापूरच्या सुद्धा पुढे त्याचा जोर राहील. सातारा राहील, कोल्हापूर राहील. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की पुण्याचा सुद्धा जो भाग आहे सोलापूरकडची बाजू, त्या बाजूला पाऊस जवळपास खाली कर्नाटकापर्यंत त्याचा जोर राहणार आहे. तर सोलापूर ते पुण्याच्या दरम्यान बाजूला जो म्हणजे तुम्हाला मी सविस्तर माहिती देतो. बारामतीला सुद्धा आज पाऊस राहणार आहे. दौंडपासून बारामतीकडल्या बाजूला, इंदापूरकडल्या बाजूला, करमाळ्यापर्यंत त्याचा बऱ्यापैकी जोर राहील. आणि आज विक्रमी पावसाची नोंद ही साधारणपणे पंढरपूर ते इंदापूर आणि इकडं वडूज म्हणजे याच्या जो मधला भाग आहे पंढरपूरच्या बारामतीकडली बाजू, समजा की अकलूज वगैरे त्या बाजूकडे अतिशय जोराचा पाऊस हा तिथं होणार आहे. मुसळधार पाऊसच होणार आहे. आणि तो पाऊस पुढे इकडं बार्शीपर्यंत त्याचं जोर राहील. मग करमाळा ते बार्शीच्या दरम्यान थोडी कमी तीव्रता दिसते. मित्रांनो, तुम्ही म्हणताल की दादा नेहमीच आम्हाला पाऊस कमी सांगतो किंवा स्वतःच्या लोकेशनला कमी सांगतो. तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो, जो ॲरो आहे तिथं करमाळा आहे आणि इकडं बार्शी आहे. आणि करमाळा आणि बार्शीमध्ये माझं परांडा आहे. ही तुम्हाला सीनापोळेगाव धरण दिसत असेल आणि धरणाच्या बाजूला इकडं जामखेड दिसतं आहे. तर जामखेड ते करमाळा आणि इकडं बार्शीपर्यंतचा स्पेस हा कमी पावसाचा दिसतो आहे दुपारी 1च्या दरम्यान. आणि तिथं पाऊस कधी वाढेल, साधारणपणे बघा 3ला पण तिथं पावसाचा जोर वाढलेला दिसत नाही आहे. आणि तिथं पाऊस बघा मित्रांनो सायंकाळच्या वेळेस बऱ्यापैकी परांडा, करमाळा, बार्शी या ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी कोसळण्याजोगं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे थोडा एक दिलासादायक आहे. त्याच वेळेस मात्र ही जी सिस्टीम आहे बारामतीपासून पंढरपूरपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता दिसते सायंकाळच्या वेळेस. तो पाऊस इंदापूरपासून जो करमाळ्याकडे जो मधला उजनी धरणाचा लाभक्षेत्र आहे त्यातसुद्धा पावसाचा जोर हा बऱ्यापैकी चांगला राहणार आहे. सगळ्यात तरी पण जास्त पाऊस हा बार्शी ते जामखेडकडली जी बाजू आहे म्हणजे आपल्या परांडा तालुक्याचा बराचसा भाग त्यामध्ये कव्हर होण्याची शक्यता आहे. आज पाऊस हा इकडं कळंबपर्यंत म्हणजे भूमला सुद्धा पावसाचा जोर बऱ्यापैकी राहील, पण बार्शीपेक्षा थोडाफार कमीच असेल. करमाळा ते कळंबपासून खाली लातूरपर्यंत आणि इकडं परळीपर्यंत या पट्ट्यामध्ये सुद्धा आज अतिशय जोराचा पाऊस हा सायंकाळच्या वेळेस होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी याकडे लक्ष द्यावे. खाली लोहारा, परत मित्रांनो सोलापूर, लोहारा
लक्षात घ्या. बसव कल्याणपर्यंत तो पाऊस राहील. उदगीरला सुद्धा त्या पावसाचा जोर राहणार आहे. तसेच मित्रांनो जो कंधार आहे, नांदेडचा भाग, तिकडं थोडा पावसाचा तीव्रता कमी राहील, परंतु कंधार, नांदेड, परत परभणीला थोडा पाऊस तुलनात्मक विचार केला तर नांदेडपेक्षा सुद्धा थोडा कमी राहील. जिंतूरला बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो मित्रांनो. जिंतूर, हिंगोली, परत लक्षात घ्या मेहकर आणि इकडच्या बाजूला जो परतूर आहे, त्या परतूरच्या सुद्धा म्हणजे परतूरपासून जी छत्रपती संभाजीनगरकडची बाजू आहे परतूरची, तिथं पावसाचा जोर हा बऱ्यापैकी राहील. आणि संभाजीनगरला सुद्धा संभाजीनगरहून पैठणकडची जी बाजू आहे दक्षिणेकडची, त्या भागात पावसाचा जोर हा चांगला राहणार आहे. आणि वरती कन्नड वगैरे जो तालुका आहे छत्रपती संभाजीनगरचा, तिथं पाऊस राहील. आणि इतर ठिकाणी एक सिल्लोड वगैरे जो मधला पाचोरा त्याच्यामधला जो भाग आहे, तिथं केवळ रिपरिप पाऊस राहू शकतो. आणि मित्रांनो बुलढाणाचा सुद्धा जो दक्षिणेकडचा भाग आहे, त्या दक्षिणेकडच्या भागात पावसाचा बऱ्यापैकी रिपझिप चालू राहील. टिकून पाऊस राहणार आहे मेहकरपर्यंत. मेहकरवरून मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जिंतूर, परतूर, हिंगोली, वाशिम, तसेच अकोला जिल्हा आहे मित्रांनो. अकोल्यात सुद्धा अकोला ते वाशिम पाऊस राहील. अकोल्यापासून अकोटकडल्या बाजूला सुद्धा पावसाचं बऱ्यापैकी स्थिती दिसते. तसेच बुलढाणा तर तुम्हाला मी मगाच सांगितलेलं आहे, बुलढाण्याला सुद्धा म्हणजे आज पाऊस राहणार आहे. मित्रांनो तुम्ही बाजूला मी जो मॅप आहे त्यामध्ये पाहत चला. आपण असं ढगात गोळ्या नसतात आपल्याला जी सॅटेलाईट आणि रडारच्या व्ह्यूच्या माध्यमातून ज्या गोष्टी लक्षात येतात त्याच्यावर मी तुम्हाला विश्लेषण देत असतो. मी जमिनीवरच असतो मित्रांनो, मी ढगात नाही. त्यामुळं आपले अंदाज हे वास्तववादी असतात. आणि त्याच वेळेस इकडं अचलापूर पाऊस राहील. अकोट, अचलापूर, अमरावतीला सुद्धा म्हणजे मी विदर्भात आलेलो आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सध्या परत मी आणखी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे. संध्याकाळच्या वेळेस कसं वातावरण राहील याच्यावर तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो बघा, अमरावती, अचलपूर, तसेच पाऊस हा साधारणपणे आज चांगल्या पद्धतीने, काही भाग जरी थोडाफार वगळला तरी अनेक ठिकाणी पावसाचे हिंगणघाटपर्यंत तो पाऊस राहील. नागपूरला थोडं सायंकाळच्या वेळेस पावसाने तर किंचितशी उघडीप दिलेली असेल. त्याच वेळेस वर छिंदवाडा वगैरे जो आहे छत्तीसगडचा, तिकडं पण पाऊस राहील. जबलपूर, छिंदवाडा हे म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा भाग आहे, तिकडंसुद्धा पावसाचं बऱ्यापैकी स्वरूप दिसत आहे. त्याच वेळेस मित्रांनो इकडं गोंदियामध्ये पावसाचा जास्त जोर राहील. गोंदिया, भंडारा, राजूर तसेच मित्रांनो बिशपूर वगैरे म्हणजे राजूरच्या बाजूला सुद्धा मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पाऊस होणार आहे. आणि खाली जर आपण विचार केला रामगुड्डम आणि ते म्हणजे आंध्र प्रदेशाचा, तेलंगणाचा भाग आहे, हैदराबादला सुद्धा म्हणजे पाऊस राहील. मित्रांनो काही आमचे बांधव त्यांचं आक्षेप असतो की तुम्ही बार्शी वगैरे इकडचा पाऊस कशाला सांगता. पाऊस हा एका ठराविक ठिकाणी किंवा पाईपलाईन नसते, ती कुठल्या तरी भागातून कुठल्या तरी भागात जात असतो. त्यामुळे त्याचं रूट काय आहे, त्याचा मार्ग काय आहे, त्याच्यावर विश्लेषण देणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला आपलं कुठल्याही एका जिल्ह्याचा, एका तालुक्याचा अंदाज देता येत नसतो. तुम्ही आत्ता पाहू शकता मित्रांनो की सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि सोलापूर, बार्शी, इंदापूर, पुणे जिल्ह्याचा भाग हा अहिल्यानगरचा भाग आहे, बीडचा भाग आहे. त्यामध्ये कशा पद्धतीची स्थिती आहे बघा. त्यामुळं आज पाऊस हा चांगल्या पद्धतीचा येणार आहे. आज आपण संध्याकाळच्याला कशी स्थिती राहील याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकू. मित्रांनो ही स्थिती साधारणपणे 7-8 वाजता कमी झालेली असेल. केवळ बार्शीलाच पाऊस थोडाफार असेल, बार्शी ते बीडकडली बाजू. मग बीडमध्ये पाऊस राहील, लातूरमध्ये राहील, तसेच वाशिम वगैरे जो भाग आहे मग सांगितलेला तिथंसुद्धा पाऊस राहू शकतो. इकडं जळगावपर्यंत त्याचा जोर राहू शकतो. आणि साधारणपणे मित्रांनो आज मध्यरात्री पावसाचा जोर हा संपलेला असेल. आणि उद्याची सकाळ कशी असेल त्याच्यावर एक आपण दृष्टिक्षेप टाकूया. तर मित्रांनो उद्या सकाळी साधारणपणे 11 वाजल्यानंतर आकाशात ढग गोळा व्हायला चालू होतील. आणि त्याचा म्हणजे हवेच्या दाबावर सगळं डिपेंड असतं मित्रांनो. तर हवेचं प्रेशर हे उद्याचं थोडं अलगच दिसत असल्यामुळे आणि तो एक लो प्रेशर पाकिस्तानच्या बाजूलाच ॲक्टिवेट असल्यामुळे ही स्थिती घडत आहे. आता ह्यावेळेस लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्ये साधारणपणे अशी स्थिती आहे की
सध्या एक स्ट्रॉंगपणे लो प्रेशर तयार व्हायला आपल्याला दिसत नाही आहे. तो सध्या तूर्त 7-8 तारखेपर्यंत तशी स्थिती वाटते आणि पाऊस हा जरी ईशान्य भारतात पडत राहिला तरी देखील महाराष्ट्रातला पाऊस घटतच असल्याचं आपल्याला लक्षात येत आहे. 8 तारखेला एक मध्येच जवळपास म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमालगतच्या भागामध्ये अतिशय स्ट्रॉंगपणे एक लो प्रेशर तयार होतं आहे मित्रांनो झाशीजवळ आणि त्याचा खूप मोठा म्हणजे कोटा वगैरे तिथं अतिमुसळधार जयपूर कोटा हे जे राजस्थानमधला भाग आहे त्या ठिकाणी अतिशय धोक्याचं दिसत आहे. ते 8 तारखेच्या दरम्यान 7, 8 आणि 9 तारखेला त्या ठिकाणी सुद्धा पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. हे साधारण तुम्ही लक्षात ठेवा आणि ती स्थिती खाली मध्य प्रदेशाकडे थोडीफार सरकते आणि त्याचा फायदा हा उदयपूर जोधपूर या मार्गे गुजरातकडे येण्याचा धोका वाटतो. कारण तिथं ठरलेलाच हा रूट असतो. आता अहमदाबादकडे सुद्धा त्याची काही भाग येतो आहे आणि खाली इंदोरकडे येतो आहे. त्याचं आपल्याला माहीत आहे ज्या भागात पाऊस सुरुवातीला पडतो त्या भागात पुन्हा पुन्हा पाऊस जात असतो. उदयपूर बघा इकडं खाली गुजरातच्या ह्याच्यात आलेला आहे तो पाऊस आणि लो प्रेशर पण इकडं पाकिस्तानच्या बाजूला सरकलेला आहे. तर साधारण 9 तारखेची स्थिती अशी आहे. तर 9 तारखेला पाऊस हा वरची वरच चाललेला आहे. महाराष्ट्रात केवळ ढगाळपणा आलेला असेल आणि हलका फुलका पाऊस येऊ शकतो. हेवी रेनची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे आणि परत क्लॅरिटी थोडी आलेली आहे. 10 तारखेला मित्रांनो नवीनच सिस्टीम निर्माण होण्याचा एक संभव वाटतो जो की आपण इकडं बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर तयार होईल असं मला वाटतं 10 तारखेच्या आसपास आणि त्याचा फायदा हा महाराष्ट्राला होऊ शकेल. पण आज त्याची स्थिती अजिबात दिसत नाही. ते लो प्रेशर तसंच पाकिस्तानमधलं काम त्याचं चालू आहे. दुसरं लो प्रेशर हे या बाजूला तयार होईल असा माझा अंदाज आहे. ओके मित्रांनो, आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कुठलाही अंदाज हा मोहगमपणे किंवा फुगवून लबाड व्ह्यू मिळाव्यात यासाठी सांगितला जात नाही. त्यामुळं तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत चला. तुमच्या भागात किती वाजता कोणत्या तारखेला पाऊस येईल याची सविस्तर माहिती दिलेली असते. आपणास विनंती करतो आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि दादाला सपोर्ट करा. ओके, धन्यवाद, शुभ दिवस.